एकीकडे आपण बघतो की एक छोटासा कर्मचारी किंवा गावातील छोटा पदाधिकारी देखील चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खासगी शाळेत आपल्या पाल्याचे नाव दाखल करतात आणि त्यांच्या मागे लाखो रुपये खर्च करतात। असे असताना महाराष्ट्रात एक मोठे उदाहरण निर्माण करत आमदार संजय पुराम यांनी आपल्या राहत्या गावी पुराडा ढिवरीनटोला येथील आदिवासी विकास विभाग एकात्मिक प्रकल्प अंतर्गत आदिवासी आश्रमशाळा पुराडा या ठिकाणी आपली मुलगी समृद्धी संजय पुराम हिला 8व्या वर्गात दाखला दिला असून एक मोठे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रासमोरच नाही तर देशासमोर ठेवले आहे। आमदार पुराम यांचे बोलणे आहे की जर मी जनतेला बोलत असेल की आपल्या मुलामुलींना शासकीय शाळेत दाखला द्या आणि मी स्वतःच जर शासकीय शाळेत आपल्या मुलामुलींना दाखला देत नसेल तर माझ्या बोलण्याला काय महत्त्व। विशेष असे की आमदार संजय पुराम यांनी सुद्धा आश्रम शाळेतूनच शिक्षण घेतले असून आपला मोठा मुलगा बिरसा संजय पुराम देखील पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत आदिवासी आश्रमशाळा पुराडा या ठिकाणीच शिक्षण दिले। आता त्यांची लहान मुलगी समृद्धी देखील आदिवासी आश्रमशाळा पुराडा या ठिकाणी दाखला देत संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक उदाहरण सादर केले। जर याचप्रमाणे महाराष्ट्रातील आणि देशातील संपूर्ण पदाधिकारी यांनी शासकीय शाळेत आपल्या मुलामुलींना दाखल केले तर शाळेचा कायापालट होणे मात्र कोणीही रोखू शकत नाही आणि शासकीय शाळेत दर्जेदार आणि उत्तम शिक्षण मिळेल आणि कोणत्याही व्यक्तीला खासगी शाळेत आपल्या मुलामुलींना प्रवेश देऊन लाखो रुपये खर्च करण्याची गरज पडणार नाही। शासकीय आश्रमशाळा पुराडा येथील मुख्याध्यापक कापसे यांचे बोलणे आहे की आता आमदारांची मुलगी आपल्या शाळेत शिकते म्हणजेच आमदारांचं लक्ष शाळेकडे जास्त राहील आणि निश्चितच याचा फायदा शाळेला जास्त होईल। त्याचप्रमाणे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश कासीर यांचे बोलणे आहे की ही आमच्यासाठी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे की आमदार यांनी आश्रमशाळेवर विश्वास दाखवत आपल्या मुलीला आदिवासी आश्रमशाळेत दाखल केले। निश्चितच यामुळे समाजासाठी मोठे उदाहरण निर्माण झाले आहे। आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी शासनाने 1972 मध्ये आश्रमशाळेची संकल्पना केली आणि त्या संकल्पनेतून 1972 मध्ये आश्रमशाळेचा निर्माण झाला। आदिवासी मुलं शिकल्या पाहिजे, उच्च पदावर गेले पाहिजे याच्यासाठी म्हणून शासन स्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत। मी 1982 मध्ये पहिल्या वर्गात शासकीय आश्रमशाळा बोरगाव इथे माझ्या आईवडिलांनी मला टाकलं। मी आश्रमशाळेत शिकलो, तिथूनच मोठा झालो। मग काही वर्षानंतर माझ्या मुलाला पण आश्रमशाळेत शिकवलं। आज तो गव्हर्नमेंट कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये फायनलला आहे। म्हणून मी ठरवलं की शिक्षक असतील, इतर लोक असतील, इंग्रजीमध्ये कॉन्व्हेंट शाळेमध्ये मोठ्या शाळेमध्ये ते टाकतात, परंतु आमच्यासाठी ज्या शासनाने आश्रमशाळा सुरू केलं मग आमचेच मुलं जर आश्रमशाळेत नाही शिकले तर मग शाळेचं काय, तिथली क्वांटिटी, तिथली क्वालिटी। आज आश्रमशाळेमध्ये उच्च शिक्षित शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत। असं असताना मी निर्णय घेतला की माझ्या सर्व मुलांना, मला 2 मुलं आहेत, मी आश्रमशाळेत शिकवणार आणि म्हणून मी माझ्या मुलीला सुद्धा शासकीय आश्रमशाळा पुराडा येथे शिकवतो आहे। सगळ्यांना नमस्कार, जय सेवा। आज गोंदिया जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातले विदर्भ आणि अमरावतीतल्या काही भागांमधल्या आश्रमशाळा ज्या शासकीय आणि अनुदानित त्यांचा आज पहिला दिवस होता प्रवेशोत्सव। शैक्षणिक सत्र 25-26 आजपासून सुरू होते। गोंदिया जिल्ह्यातल्या 11 शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या वर्षी 4215 मुलं शिक्षण घेत होते। यावर्षी तो आकडा 5000च्या आसपास जाण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि आज इकडे बोरगावचा शाळा प्रवेशोत्सव आमदार संजयजी पुराम यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडला। साहेब, एकीकडे शाळेचे शिक्षक ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेत आपल्या मुलांना दाखला देत नाही आणि एकीकडे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी आपल्या मुलीच्या दाखला पुराडा येथील आश्रमशाळेत केलं। काय बोलाल त्या प्रसंगी? या निमित्तानं आदरणीय मंत्री महोदय, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्याने सचिव आणि आमचे आयुक्त महोदय असतील, अप्पर आयुक्त महोदय असतील, यावर्षी आम्ही शाळा प्रवेशासाठी आणि शासकीय आश्रमशाळांमध्ये असतील किंवा आदिवासी आश्रमशाळांमध्ये असतील
जे काही शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे जे काही प्रयत्न सुरू आहेत ते जनतेसमोर आणि आदिवासी समुदायासमोर आणायचा प्रयत्न केला होता. नक्कीच यावर्षी संजयजी पुराम साहेब यांनी त्यांच्या कन्येला इयत्ता 8वीमध्ये पुराडा आश्रमशाळेमध्ये दाखल केलं आणि ही आमच्यासाठी खूप म्हणजे कौतुकाची ज्या पद्धतीने आहे तसेच मोठी जबाबदारीची पण बाब आहे. यावर्षी येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये आम्ही आदिवासी मुलांना जास्तीत जास्त शैक्षणिक गुणवत्तेच्या उंचीवर नेण्यासाठी पुरेपूर तयारी करत आहोत आणि त्या पद्धतीने आमची सर्व टीम शिक्षक असतील, इतर सर्व शिक्षक वृंद असतील, कर्मचारी असतील, ते त्या पद्धतीने तयारी करतो आणि त्या पद्धतीने सूचना शासन स्तरावरून आम्हाला मिळालेल्या आहेत. तर असं आहे की आमदार साहेब हे स्थानिक पुराड्याचे आहेत ना, पुराड्याला शासकीय आश्रमशाळा आहे आणि आमदार साहेबांना आमच्या शासकीय आश्रमशाळा पुराड्याचा जो स्टँडर्ड आहे आश्रमशाळेमध्ये आमच्या कशा पद्धतीनं शिकवलं जाते, अध्यापनाचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे आणि आश्रमशाळेमध्ये आमदार साहेबांचं खूप लक्ष आहे. ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये शाळेमध्ये येतात. त्यांच्या सविताताई पुराम माजी सभापती महिला बालकल्याण त्यासुद्धा शाळेमध्ये नेहमी येतात आणि त्यांनी आमच्या शिक्षकांनी जे विद्यार्थी घडवण्याचं कार्य केलेलं आहे अतिशय छान. ते जवळून बघितलेलं आहे, स्वतः प्रात्यक्षिक अनुभव त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्या अनुषंगानेच ते आपल्या मुलीला 8व्या वर्गात यावर्षी प्रवेश त्यांनी दिलेला आहे. यापूर्वीसुद्धा त्यांचा मुलगा 12वीपर्यंत इथून शिकला, बिरसा संजय पुराम, आणि तो आता इंजिनिअरच्या फायनल इयरला आहे. तर ही आमच्या शाळेसाठी अतिशय अभिमानाची गौरवाची बाब आहे आणि आमदार संजय पुराम हे खरंच आपल्या समाजाला एक आदर्श निर्माण करू इच्छितात की मी आमदार असल्यावरही आपल्या दोन्ही मुलाला आणि मुलीलासुद्धा आश्रमशाळेत शिकवतो. हा एक समाजाने त्यांच्याकडनं एक बोध घेणे आवश्यक आहे. आणि इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये जे पालक आपल्या पाल्यांना शिकवतात, मला तर असं वाटते की त्या फार मोठी चूक करत आहेत. त्यांनी आश्रमशाळेमध्ये आपल्या पाल्यांना शिकवणे अत्यंत गरजेचं आहे. आमचे जे आपण म्हणालात की तुमचे कर्मचारी मंडळी का बरं आश्रमशाळेत शिकवत नाही, तर आपल्याला मी सांगू इच्छितो की बहुतांश कर्मचाऱ्यांची मुलं आपल्या आश्रमशाळेमध्ये माझ्या शिकत आहेत आणि काही जसे नागपूरचे आहेत, काही गोंदियाचे आहेत, तर ते तिथेच शिफ्ट झालेले आहेत परमनंट, म्हणून त्यांचे मुलं बाळ तिथं बाहेर शिकतात. माझा पण मुलगा आश्रमशाळेतच 12वीला शिकला. प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.